म्हणलं सकाळ सकाळी एवढी मोठी थाली कशाला, तर पुढे तुम्हाला समजेल. हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन एका तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. व्हिडिओला सुरुवात करूया. काल काय झालं होतं, काल होती एकादशी. मग द्वादशीला उपवास सोडतात, त्यासाठी सगळी एवढी थाली करावी लागते. भात मी थोडी रात्रीची एक भाजी घेतले आणि त्याच्यासाठी भात भाकरी आणि भाजी आणि आमटी नाही केली मी, भाजी बरोबरच जेवणार आहे भात त्यासाठी. आणि काय झालं, एकदम सकाळ सकाळी आज भाकरी करते मी, एकदम इथं तडका लागला, हे लागलं बरं, तवा लागला आणि असा हा हे आला बघा, निशाणा आला. असू दे, होतंय ते केव्हा केव्हा. आणि आता मी नाश्ता पूर्ण म्हणजे एवढा हेवी होतोय नाश्ता सकाळ सकाळी, खरं असू दे मी करणार आहे आज हेवी नाश्ता, कारण काल एकादशी होती, उपवास होता दिवसभर. आणि चला तर आज पुढं काय काय आहे तुम्हाला लास्ट पर्यंत बघा. लास्टला तुम्हाला एक मस्तच बघायला मिळणार आहे. तर भेटूया पुढं. ब्लाऊज शिवायला गेले होते आणि ब्लाऊज शिवते वेळी आर्यननं काय केलं सांगा, ही फ्रुटी तो पीठ होता आणि एक फ्रुटी पिला आणि एक फ्रुटी पूर्ण खाली ओतला. ही एक फ्रुटी पिला आणि ही एक पूर्ण खाली ओतला फ्रुटी, आणि ब्लाऊज अर्धा झाला आणि सुईचं टोकच मोडलं. असं काय करायचं सांगा. चला म्हटलं थोडं क्लिनिंग करूया, आणि मनाला पूर्ण ब्लाऊज झाला नाही तर कसं होतंय ना. आता तो अर्धाच पडणार, कारण आता काय करायचं सांगा. आर्यन माझा पिल्लू आहे ना, त्याने ब्लाऊज हे त्याची काही चूक नव्हती, ती माझी चूक आहे. साईडला त्याचा हे असतो ना, ते साईडला झाला घोडा त्याचा, आणि एकदमच पट करून तिचं हे तुटलं आणि त्याने फ्रुटी सगळी ओतली बघा. मी एकदा कपड्यानं पुसून घेतले, आता हे झाडू मारून परत एकदा मी कपड्यानं पुसून घेते, म्हणजे ते चिकट चिकट लागायला पायानं. इथं हे बघ कसं, हे बघ चिकट चिकट लागायला पायानं. एक वस्तू जाग्यावरती मिळत नाही शोनू रे. हा बघा, इथं तिथं सगळं पसारा करून हा इथं येऊन शांत बसलाय. काय झालं पायाला तुझ्या? मंदिरला गेलेलास? अगरबत्ती लागली मंदिरला गेला तू? मग तू अगरबत्ती घ्यायचं नाही की रे. कुठल्या मंदिरला गेलेलास तू? औषध लावतो तू. कुठल्या मंदिरला गेलेला? पहिले मंदिरचं नाव सांग. बजरंगबलीच्या. शनिवार आहे ना आज होता, मग तो बजरंगबलीच्या मंदिरला गेलेला. मग कोणाबरोबर गेलेलास तू? ए गाडी कसली घेऊन गेलास तू? मोठी गाडी. कशी, कोण चालवली गाडी? पप्पानी चालवली. आणि तू मग काय केलास? तू काय केलास? केळं दिलं तुला? कुणी दिलं? काकी ना. आणि भटजी काकानं काय दिलं? भटजी काकानं काय दिलं? लाडू. मग खरं मला लाडू घेऊन आलं नाही की तू? संपला तिकडला लाडू? तुला एवढा भेटला लाडू? कुठे आणू? का ते हाणून नाच? का ते हाणून नाच? का? कुछ 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 घेत नाही मग मी तुला. मग खाली सोडू खाली तुला. तसं नको. मग घे घे म्हणतो तरी मग नंतर तू नको. थांब इथं माझ्याकडे येऊ नको. येऊ नको. येऊ नका. उभा व्यवस्थित उभा. व्यवस्थित उभा. चल व्यवस्थित उभे राहा. स्टँड अप. स्टँड अप. असं कसं हे? असं कसं हे? अरे हे बघ रे, काकी दीदी आल्यावरती ना तिच्या बरोबर तो काती कामावर आली ना, तो ती त्याला भेटायला येते. मग तू तिच्या बरोबर एक फिरी मारून येतो, एक 5 मिनिटं जाऊन. आणि आता दिवा लावायचं काय झालेलं आहे, आर्यन आलाच बघा. आलाच आर्यन बघा. आर्यन आला बघा. ही आहे ना, ती हिच्या बरोबर जाऊन तो 5 मिनिटं जाऊन येतोय. हॅलो म्हणा गाईज ना. हॅलो गाईज, प्लीज सबस्क्राईब माय काकीज चॅनल. काहीतरी खाऊ घेऊन आला
चला आता मी दिवा लावते, दिवा लावायचा टाइम झालेला चला आहे. मी पण जातो. टाटा. बस ना ग. जातो मला तिकडे जायचंय. कुठं? तिच्या घरी. हा मम्मी येणार का त्यांची? तिची मम्मीने बोलावलंय मला. बरं बरं भेटून ये. चला चला मी दिवा वगैरे लावून येते. पहिले आर्यन ना इथं देवरूम मध्ये जात नव्हता तो. आता तो काय करायलाय, त्याच्यामुळे इथं मी टिपय ठेवली होती ना, ती इथं ठेवली टिपय. काय झालाय तो, तेव्हा पण त्याला आठवण आली काहीतरी ना, तो मंदिर मध्ये जायला. त्याच्यासाठी मी इथं टिपय लावली. मग तो टिपय असल्यामुळे तो जास्त आत जात नाही. म्हणजे शुनू बघा इथं काय काय आणून टाकतंय खाली दिलेल्या वस्तू पण. आलाय बघ, पाहलाय छुट्टीशी. यायचं नाही हा इथं. मम्मीने पप्पा असते की तेव्हाच यायचं हा देवरूम मध्ये. सांगितलं मी तुला ऐकायचं. सगळ्या अगरबत्त्या पण मोडायला म्हणून त्याच्यासाठी जपून ठेवावं लागतात अगरबत्ती पण. अरे शुनू अगरबत्ती पण तो ना हे करून टाकतो, त्याचं तिथं वरती पिशवीत लावून ठेवायला लागतंय. मग जेव्हा पूजा करायची असते ना, तेव्हा मी त्यांचे माझे मिस्टर पण जेव्हा पूजा करायची असते तेव्हा मी अगरबत्ती घेतो आणि परत पिशवीमध्ये घालून वरती ठेवतो. तर तो केव्हा पण येतोय आणि मग अगरबत्ती हे करतो. चल बाहेर चल. हा चल शंभो झाली. चल हा शंभो करून दाखव. शंभो माचीस पण ठेवत नाही नरेश म्हणू. माचीस पण एक ठेवत नाही. जाऊन सगळे माचीस बाहेर उडवतो. आता खाल्लेलं तेव्हा द्यायचं नाही शंभोला. समजलं काय? खाल्लेलं शंभोला द्यायचं नसतंय. नाही द्यायचं. शंभोला खाल्लेलं द्यायचं नाही. पहिली शंभोला द्यायचं, नंतर खायचं घरी काय पण बनवलेलं. ती घे मुंग्या तर तिथं बर. देव खात नाही रे धर. अरे हाय होते साईडला. चल तिकडे बाहेर. हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. गणपती बाप्पा हर 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 हर. कुठं जाऊया? शंभोला आता लावलं ना मी अगरबत्ती. लावूया तुळशीला. लावूया आता दिवा अगरबत्ती. सुकलेले आहेत ते घड्या करून ठेवणार आहे. म्हणजे त्याच्या जाग्यावरती कपडे ठेवले ना तर ते मग शोधायला बरं पडतं. आणि आता आर्यन काय आहे 2 दिवस झाले ना, त्याचे जास्तच कपडे व्हायला. काय माहिती त्याला ना लूज मोशन आणि उलटी होत होती. आता थोडी कमी आहे. काय तर त्याला पहिल्यापासून दाखव व्यायाम कसं करायला. आर्यू असं व्यायाम करायचं असतं. आम्हाला माहीतच नाही ना रे व्यायाम तसं करतात म्हणून. कसं? ओ तिकडं पडशील खाली बाबा. व्यायाम तुझं झालं. इकडं कर. इकडं हा इकडं थांबून व्यायाम करायचं. पडतो बाबा. असं करायचं. चल बस कमी झाले त्याला. तू खूपच असं खेळत पण नव्हता तेवढं जास्त. किरकिरी जास्त करत होता. मम्मी मला घे. लहान मुलांचं तसंच असते ना, जरा काहीतरी झालं की त्यांना सोसत नाही. मोठ्या मुलांना मोठ्या माणसांना आम्हाला सोसत नाही, तर लहान मुलांचं तर काय थोडा. अशा सगळे कपडे मी घड्या करून काय रे शुनू. नाही बाबा. हा बघा कपडे मी घडी केले ना, हा पळवून नेतोय तर एक, ना तर सगळे विस्कटून टाकतोय तर एक. शुनू तसं करायचं नाही. समजलं काय? पप्पाचेच ते कपडे माहिती आहे. बघितलं टाकून गेला बघ टी-शर्ट. घडीभर कपडे केलेले त्याला ना काय माहिती बघतो आणि म्हणून बाहेर टाकतो सगळे कपडे.
काय रे बाळा हा